श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ म्हणतात, आजचा दिवस तुझ्या घरासाठी खास आहे. कारण आज तिथे येणार आहे यशाची अशी बातमी जी तुझ्या मनात नवी उमेद, आनंद आणि गर्व निर्माण करेल आणि तुझं सगळं आयुष्य उजळून टाकेल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी विशेष आहे. खूप दिवसांपासून जे स्वप्न तुझ्या डोळ्यात घर करून बसले, जे साकार होईल का अशी शंका तुला वाटत होती, ते आता सत्य होणार आहे. आज अशी बातमी तुझ्या कानावर येईल की तुझं मन भरून येईल. आजपर्यंत तू खूप संघर्ष केलास, अपयशांचं ओझं पेललंस, लोकांच्या नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करत फक्त आपल्या श्रमावर आणि स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवला आणि आता त्याचं विश्वासाचं फळ तुला मिळणार आहे. घरात जेव्हा एखादी चांगली बातमी येते तेव्हा फक्त व्यक्ती नाही तर संपूर्ण कुटुंब आनंदाने न्हाऊन निघतं. स्वामी म्हणतात, आज तुला जेवढं वाटते त्यापेक्षा जास्त मोठे यश तुझ्या पदरी पडणार आहे. जिथे सगळं बंद वाटत होतं, जिथे संधीचं उरल्या नाहीत असं वाटत होतं, तिथेच अचानक एखादं दार उघडतं आणि ते दार उघडणारं बोट हे माझं स्वामींचं असणार आहे. आज एखाद्या फोन कॉलमधून, एखाद्या मेसेजमधून किंवा एखाद्या व्यक्तीच्या भेटीतून अशी आनंदाची बातमी मिळणार आहे की तुझ्या चेहऱ्यावरचे सगळे काळजीचे डाग नाहीसे होतील. तू म्हणशील, हे खरंच घडलंय का? पण हो, हे खरंच घडेल, कारण हे माझं वचन आहे. तू रडलास, तुला त्रास झाला, पण तरीसुद्धा तू मला सोडलं नाहीस. तुझा विश्वास डगमगला नाही, म्हणून मी स्वतः तुझ्यासाठी आकाश हलवीन आणि जमीन सरकवीन. अशी बातमी येईल की जी केवळ आर्थिक किंवा व्यावसायिक यश नसेल, ती एक जीवन बदलणारी बातमी असेल. कदाचित नोकरी लागेल, कदाचित मोठा करार होईल, एखादी जुनी थकीत रक्कम मिळेल, एखाद्या तक्रारीचा निकाल तुझ्या बाजूने लागेल किंवा एखादी अशी गोष्ट घडेल जी तुझ्या आयुष्याला नवीन वळण देईल. स्वामी समर्थ म्हणतात, तू माझं नाव घेत राहा. मी तुझ्यासाठी यशाचं व्रत घेतलंय आणि बघ, आजपासून तुझ्या आयुष्यात अशी नवीन सुरुवात होणार आहे जी तुला नेईल एका उंच शिखरावर, जिथे केवळ आत्मसन्मान, समाधान आणि समाधानाची साथ असेल. तुला जेव्हा बातमी मिळेल तेव्हा डोळ्यात पाणी येईल, पण ते पाणी दुःखांचं नसेल. ते पाणी आनंदाचं, समाधानाचं आणि स्वामींच्या कृपेच्या जाणीवेचं असेल. कारण स्वामी कधीच थांबत नाहीत. त्याच आशीर्वादाचं सावली कायम आपल्यावर असते. आजपासून प्रत्येक दिवस उजळेल. यशाच्या पायऱ्या तू चढायला सुरुवात करशील आणि या सगळ्या प्रवासात एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं तुला तुझ्या श्रद्धेने, तुझ्या मेहनतीने आणि स्वामींच्या कृपेने मिळाले. कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्या नशिबात काही ना काही, पण स्वामी म्हणतात, मी आहे ना, मग चिंता कशाची? त्यांनी घेतली जबाबदारी कधीच अपूर्ण राहत नाही. म्हणूनच आज जी चांगली बातमी येणार आहे ती तुला तुमचं खरं सामर्थ्य दाखवून जाईल. त्या बातमीच्या निमित्ताने तुला समजेल की तुझं जीवन व्यर्थ नव्हतं, तुझी वाट पाहणं व्यर्थ नव्हतं. स्वामींच्या वेळेनुसार सगळं घडतं आणि आता तो वेळ आलाय. यश तुझ्या दारात उभं आहे, फक्त त्याला ओळखून स्वीकारायचं आहे. बाळा, आजचा दिवस लक्षात ठेव. हा दिवस तुझ्या आयुष्यातला वळणबिंदू ठरेल. फक्त श्रद्धेने, नम्रतेने आणि प्रेमाने पुढे चालत राहा. मी सदैव तुझ्या सोबत आहे. ही वेळ यशाची बातमी नाही, ही तुला तुझ्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी घटना आहे. तू किती मोठा आहेस, तू काय काय करू शकतोस, हे आज तुला जाणवेल. आजपर्यंत तुला जे कमीपणाचं वाटत होतं, जे मनात घर करून बसलं होतं की आपण काहीच करू शकत नाही, त्यावर स्वामी समर्थ आपली शिक्कामोर्तब उत्तर देणारा आहेत. ते म्हणतील, तू माझा भक्त आहेस. तू असमर्थ कसा काय असशील? जेव्हा मी तुझ्यासोबत आहे तेव्हा अपयशाचं काहीच अस्तित्व राहत नाही. त्या बाबतीमागे केवळ घटनांचा योग नाही, तर त्यामागे स्वामींची वेळ आणि आशीर्वाद आहे. हे लक्षात ठेव. स्वामी कधीही उशीर करत नाही. ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहतात आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा ते असं काही घडवतात की सगळे बघ्यांच्या भूमिकेत जातात आणि म्हणतात, हे कसं घडलं?
आता फक्त त्या चांगल्या बातमीला समोर यायचं आहे. ती बातमी कदाचित लहान वाटेल, पण तिचं फळ खूप मोठं असेल. कारण प्रत्येक चांगल्या गोष्टीला सुरुवात हळूवार होते, पण परिणाम मात्र आयुष्यभराचा ठरतो. तुझा विश्वास माझ्यावर आहे ना? मग आता मागे वळून पाहण्याची गरज नाही. तुझं यश आता मागं नाही, पुढं वाट बघते. जसं एखाद्या लहरी पावसात अचानक इंद्रधनुष्य दिसतं, तसंच तुझ्या जीवनात आज अचानक तेजस्वी रंग उतरतील. कधीकधी ही चांगली बातमी एखाद्या साध्या संवादातूनही येऊ शकते. आईच्या ओठांवरचं स्मित हास्य, मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, एखाद्या मित्राचा दिलासा देणारा कॉल, की जिथे तुला वाटेल की हो, आपण योग्य आहोत, योग्य मार्गावर आहोत. स्वामी म्हणतात, मी नेहमी तुझ्या सोबत होतो, पण आज मी स्वतः तुझ्यासाठी मैदानात उतरणार आहे. तू जिथे अडकलास तिथे मी वाट दाखवणार, जिथे तू हरलास तिथे मी तुला जिंकवणार, आणि जिथे तुला वाटलं की आता काहीच उरलं नाही, तिथे मी तुला अशी बातमी देणार की तुझं आयुष्य पुन्हा नव्याने भरेल. तुझ्या घरात आज हसू असेल, आईच्या चेहऱ्यावर समाधान असेल, बायकोच्या डोळ्यात आश्वासक चमक असेल, आणि पोरांच्या मनात अभिमान असेल की आमचं कुणीतरी आज जिंकलंय. आज घरात एक समाधानाचा श्वास असेल, आणि या सगळ्यामागे फक्त एक नाव, श्री स्वामी समर्थ. स्वामींचं वचन कधीच खोटं ठरत नाही. ते जे म्हणतात ते होतं, आणि ते म्हणतात, आज तुझ्या घरात यशाची चांगली बातमी येणार आहे. म्हणून आता काळजी नको, फक्त मन शांत ठेव. स्वामींचं नाव घेत राहा, विश्वास ठेव, कारण आजपासून यशाची, आनंदाची आणि समृद्धीची नवी पहाट तुझ्या घरात सुरू होणार आहे. तू साक्षीदार असशील त्या चमत्काराचा, आणि संपूर्ण जग पाहिल की होय, स्वामी समर्थ खरंच आहेत. ज्यांचं आयुष्य अंधारात गेलं त्याच्यासाठी मी दिवा घेऊन उभा राहिलोय. आज तुझ्या आयुष्यातल्या अंधाऱ्या कोपऱ्यात उजेड पडणार आहे. तू इतके दिवस ज्यासाठी धडपडत होतास, ती बातमी येईल का म्हणून रात्री रात्री रडत होतास, ती बातमी आज येणार आहे. हे काही साधं यश नाही, ही एक ओळख आहे स्वामी समर्थांनी स्वतः निवडलेल्या भक्ताची. तू ही चांगली बातमी मिळवायला पात्र आहेस, कारण तू संकटातही नाव घेतलंस. स्वामी समर्थ, तू डगमगला नाहीस. आज तुझा खरा तप आहे, आणि आज त्या तपाचं फळ मिळणार आहे. कधी वाटलं असेल की स्वामींनी माझी आठवण येते का? पण बाळा, आज स्वामींचं उत्तरच तुला मिळणार आहे. ती चांगली बातमी म्हणजे त्यांच्या कृपेचं जिवंत उत्तर असेल. त्यांच्या सोबत असणं म्हणजे केवळ संकटातून सुटका नव्हे, तर यशात विजय, आणि विजयात समाधान असं जीवन घडवणं. त्या यशानंतर तुझं बोलणं बदललेलं दिसेल, तुझं चालणं बदललेलं दिसेल, कारण आत्मविश्वास वाढलेला असेल. तुला उमजेल की माझं काही बिघडू शकत नाही, कारण माझ्या मागे स्वतः श्री स्वामी समर्थ आहेत. बाळा, आयुष्य जरी डोंगरासारखं कठीण वाटलं, तरी त्याच्या टोकावर पोहोचल्यावर जे दृश्य दिसतं ना, ते स्वप्नातही दिसत नसतं. आणि तू आता त्या शिखराजवळ पोहोचलायस. आज जे घडणार आहे ते तुला सांगेल की खूप त्रास झाला, पण आजच्या या बातमीने सगळं सार्थ झालं. मी तुला एवढंच देणार नाही जे तू मागितलंय, मी तुला ते देणार आहे जे तू मागितलंही नव्हतं, पण जे तुझ्यासाठी योग्य आहे. तुझं यश हे तुझं श्रम, तुझी श्रद्धा आणि स्वामींची कृपा यांचा सुंदर संयोग असतात. आज काहीतरी वेगळं होणार आहे. तुझा फोन अचानक वाजेल, आणि त्यात आवाजात असेल, तुमची निवड झाली आहे, किंवा एखादी चिठ्ठी येईल, तुमचं काम मंजूर झालंय, किंवा एखादी व्यक्ती येऊन म्हणेल, तुमच्यामुळे आमचं आयुष्य बदललं. हीच ती बातमी जी तुझं आजवरचं आयुष्य पार बदलून टाकणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला केवळ वर देत नाही, मी तुला त्यावरील योग्य उपयोग आणि कसा करायचा हे शिकवणार आहे. कारण स्वामींची कृपा म्हणजे फक्त यश नाही, ती एक जबाबदारी असते की आशीर्वादाच्या वावटळीची सुरुवात असते. आज तुझ्या घरात चहा घेतानाही एक वेगळी शांतता असेल. त्यामुळे दरवाजावर उभं असलेल्या सकाळचं वर्तमानपत्रसुद्धा नवीन बातमी घेऊन येईल. जणू सगळं जग तुझ्यासाठी थांबले, फक्त ती एक ओळ सांगण्यासाठी. स्वामी समर्थ म्हणतात, यशाची वेळ आली आहे बाळा, आणि लक्षात ठेव, या यशानंतर तू स्वप्न बघायला विसरू नको, कारण स्वामी समर्थ केवळ एक यश देत नाहीत, ते सतत नवीन दिशा देतात. जेव्हा एक ध्येय पूर्ण होतं, तेव्हा ते दुसऱ्या ध्येयासाठी हातात हात घालून उभे राहतात. आजचा दिवस ही चांगली बातमी, हे यश या सगळ्याची सुरुवात आहे, आणि या सुरुवातीचं एकच मूळ आहे, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्या घरात येणारी ही बातमी केवळ एका दिवसाची गोष्ट नाही, ही तुझ्या पुढच्या आयुष्याचा नकाशा आहे. कारण आता जीवनाची दिशा बदलणार आहे. जिथे तू दररोज चिंतेने झोपत होतास, तिथे आता समाधानाने डोळे मिटणार आहे.
कधी वाटायचं की किती दिवस सहन करायचं, किती वेळा नकार ऐकायचा, किती वेळा अपेक्षा सोडून मोडून पडायच्या. पण स्वामी म्हणतात, मी बघत होतो तू किती वेळा अपमान पचवला, किती वेळा डोळ्यातून पाणी पुसून हसण्याचा अभिनय केलास. आणि म्हणूनच मी आज स्वतः पुढे आलोय तुझ्यासाठी आनंद घेऊन. आज जे घडणार आहे ते तुला तुझं खरं सामर्थ्य दाखवून देईल. की चांगली बातमी तुला एवढा विश्वास देईल की तुला परत संकट वाटणारच नाही. कारण तू अनुभवलेली स्वामींची कृपा ती निरंतर असते. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात आता अंधार नसेल, संकट उंबरठ्यावरून परत जातील. कारण आता तुझ्या दारात मी उभा आहे. घरात कोणताही कोपरा असा उरलेला नसेल की जिथे आशेचा किरण पोहोचलेला असेल. दरवाजातून येणारा वारा पण आता एक नवीन सुवास घेऊन येईल, समाधानाचा, यशाचा आणि स्वामींच्या आशीर्वादांचा. तुझी आई म्हणेल, आज माझ्या लेकराचं नशीब जागं झालं. तुझी बायको म्हणेल, आज खरंच आपण नव्याने सुरू करू शकतो. तुझं मुलं म्हणतील, आमचे बाबा आता जिंकलेत. हे शब्द सगळं केवळ तुझ्या श्रमामुळे नाही, तर तुझ्या स्वामीच्या वरच्या अपार श्रद्धेमुळे झालंय. कारण श्रद्धा ही अशी गोष्ट आहे जी अंधारातही वाट दाखवते. मी तुझं घर आशीर्वादाने भरून टाकणार आहे. पण त्या आशीर्वादाला फक्त मिळवायचं नाही, त्याचं रक्षण करायचं आहे. त्यामुळे आजपासून तू प्रत्येक गोष्ट श्रद्धेने कर. कोणत्याही छोट्या गोष्टीला दुर्लक्ष करू नको. ही चांगली बातमी जरी आज आली असली तरी यशाचं खऱ्या अर्थानं दार आता उघडतंय. एका मागून एक संधी तुझ्या हातात येणार आहेत. जेव्हा लोक म्हणायचे, हा काही मोठं करू शकत नाही, तेच लोक उद्या तुझं नाव घेतील. स्वामी म्हणतात, मी तुला छोटं ठेवलं कारण तुझी खरी ओळख मोठेपणात आहे. आता तुझ्या अंगातील शक्ती तुला दिसणार आहे. तुला उमगेल की तू सामान्य नाहीस, तू स्वामी समर्थांचा निवडलेला भक्त आहेस. आजचा दिवस हे केवळ एक वळण नाही, हे तर ती ठिकाण आहे जिथून तुझं भाग्य वेगाने धावायला लागणार आहे. तू थांबू नकोस, तू मागे वळून पाहू नकोस. फक्त एकच कर, रोज सकाळी डोळे उघडले की म्हण, जय जय स्वामी समर्थ. तेच नाम, तीच शक्ती, तीच कृपा आणि प्रत्येक दिवस होईल एक नवा यशाची चांगली बातमी घेऊन येणारा दिवस. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं आजवरचं आयुष्य मी पाहिले. तुला कितीदा झुंजावं लागलं, कितीदा स्वतःवरचा विश्वास हरवला, कितीदा वाटलं की बस झालं आता. पण तरीही तू माझं नाव घेतलंस. एकच शब्दानं स्वामी तुझं आयुष्य थांबू दिलं नाही. आज जे यश तुझ्या दारात येऊन उभं आहे ते फक्त तुझं नाही, ते तुझ्या साऱ्या कुटुंबाचं आहे. कारण ज्यांनी तुझा संघर्ष पाहिला, ज्यांनी तुझा दळताना पाहिलं, त्याने डोळ्यात आता आनंदाश्रू असतील. तुझा आनंद आता फक्त तुझ्या मनापुरता मर्यादित राहणार नाही, तो संपूर्ण घरात भरभरून राहील. बाळ, स्वामी समर्थ म्हणतात, तू आता मागं होऊन पाहू नकोस. कारण मागं फक्त आठवणी आहेत आणि पुढे मी आहे. जग कितीही नकार देत असेल तरी स्वामी जर हो म्हणाले तर सृष्टीची कोणतीच शक्ती तुझा अडथळा बनू शकत नाही. आज ही चांगली बातमी केवळ तुझ्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणार नाही, ही तुझ्या विश्वासाचं बळ बनणार आहे. आजची ती एक छोटीशी बातमी उद्याचं मोठं यश ठरू शकतं. ती सुरुवात आहे एका अशा जीवनाची जिथे तू केवळ स्वप्न पाहणार नाही तर ती साकार करशील. मी तुझी परीक्षा घेतली होती, आता मी तुला बक्षीस देणार आहे. तुझी ती परीक्षा जेव्हा पैशांची चंचण होती, जेव्हा नातेवाईक टाळू लागले, तेव्हा तू स्वतःवरही शंका घेत होतास, त्या प्रत्येक क्षणासाठी आजची ही बातमी म्हणजे देवाचं उत्तर आहे. तू म्हणशील, स्वामी एवढं का दिल्यात? ते म्हणतील, कारण तू कमी कधी मागितलंच नाहीस आणि मी कमी कधी दिलंच नाही. आज तुझ्या मनात 100 प्रश्न असतील. ही बातमी खरी आहे का? इतक्या वर्षांनी हे खरंच घडतंय का? पण बाळा, विश्वास ठेव, हे खरंच घडतंय. आणि का घडतंय माहिती आहे? कारण तू काही केलंस जे फार थोडे लोक करतात. तू संकटाही श्रद्धा ठेवलीस. ही बातमी तुला नव्या उंचीवर नेईल. लोक म्हणतील, हाच तोच का जो लोकांपर्यंत संघर्ष करत होता? तो आज आहेस तू. आता तुझ्या डोक्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनाची दिशा मी बदलली आहे. आता तुला फक्त चालायचं नाही, धावायचं आहे. तुझं स्वप्न आता केवळ मनात नसेल, ते जग समोर प्रकट होईल. तुला बघून दुसरे लोक स्फूर्ती घेतील. तुझ्या बोलण्यात स्वामींची ताकद उमटेल. घरात जेव्हा चांगली बातमी येते तेव्हा ती फक्त दार उघडून येत नाही, ती दरवाजातून आनंद, विश्वास, आशीर्वाद आणि नवीन दिशा घेऊन येते. तू आताच डोळे मिटून एक क्षण शांत बस. मनात म्हण, स्वामी समर्थ, आज मला तुझ्या आशीर्वादाची जाणीव झाली आहे. ही बातमी तूच दिलीस. मनात शांतता जाणवेल, डोळ्यात पाणी येईल,
पण त्या अश्रूंमध्ये दुःख नसेल, केवळ समाधान असेल. कारण स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आजपासून तुझं आयुष्य बदलणार आहे. कारण माझं आशीर्वादांचं वचन आता पूर्ण होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळ, ही बातमी केवळ तुझ्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आली नाही, तर ती तुझ्यावर असलेल्या माझ्या विश्वासाचं प्रतीक आहे. जेव्हा तू थकलास, दुखलास, डगमगलास, तेव्हा मीच तुझ्या पाठीशी उभा राहिलो. तू जरी मला पाहिलं नसलंस तरी मी तुझा प्रत्येक श्वास ऐकत होतो. आज जी घडते ते या प्रत्येक श्वासाचं उत्तर आहे. ही चांगली बातमी फक्त एकच गोष्ट घेऊन येणार नाही, ती एक वळण घेऊन येईल. जसं एखादा पाऊल कोरड्या मातीतून हिरवळ फुलवतो, तसंच आज हे यश तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा घेऊन येईल. आजपासून तुझ्या घरात सुखाचं वारे वाहू लागतील. घरातली शांतता आता यशाच्या सुंदराने नांदेल. तुझ्या स्वप्नांना आता दिशा मिळेल. आणि ती दिशा मिळाली की माणूस उंच उडतो. हे उड्डाण तुला घ्यायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं केवळ तुझ्या कष्टामुळे नाही, तर स्वामी समर्थांच्या कृपेमुळे घडते. बाळा, स्वामी म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवलास म्हणून मी तुला निवडलं. लोकांना वाटेल हे सगळं अचानक घडलं, पण तुला आणि मलाच माहिती आहे की हे यश किती रात्रीच्या जागरणातून, किती अपमान पचवल्यानंतर आणि किती अश्रूंच्या साक्षीने मिळाले. तुझ्या घरातली आज ती बातमी फक्त शब्द नाही, ती आकाशातून उतरलेली कृपा आहे. ती सांगेल, स्वामी अजूनही ऐकतात, अजूनही देतात, अजूनही प्रेम करतात. आजपासून तुला काही हवं असेल तर घाबरू नको, मनात ठेवू नको. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्ताला आता काही मागण्यासाठी भीती वाटायला नको. स्वप्न बघ, मोठं बघ आणि बिनधास्त माग. कारण आता मागणाऱ्याची गोष्ट ऐकणारा स्वामी समर्थ स्वतः तुझ्या पाठीशी उभा आहे. ही चांगली बातमी आता तुझ्या जीवनात रोजाना पाहुणा येतील. आता एक ऐकली, त्यामुळे उद्या दुसरी येईल, परवा आणखी मोठी. त्यामुळे यशाची मालिका सुरू होते. बाळा, फक्त तू चालणं थांबवू नकोस. प्रत्येक पाऊलावर जय जय स्वामी समर्थ म्हणत पुढे जात राहा. आज जे आनंदाचं बीज तुझ्या घरात पेरलं गेले ते उद्या समृद्धीचं झाड होईल. ते झाड इतकं फोफावेल की त्याच्या सावलीत तुझं घर संपूर्ण सुखाने नांदेल. तुझ्या नावाने लोक प्रार्थना करतील, हे स्वामी, ज्याच्यावर तू कृपा केलीस त्याच्यासारखं माझं भाग्य आम्हालाही लाभव. हे सर्व कसं घडलं, का घडलं, किती घडलं हे विचारायची आता गरजच नाही. फक्त मनात एकच गोष्ट ठेवा, स्वामी समर्थ म्हणतात, हा तुझं नशीब फुललं आहे आणि हे फूल आता आयुष्यभर दरवळत राहील. आजपासून तुझं आयुष्य नवीन गती घेणार आहे. जे काही थांबलेलं होतं तिथे वाट अडलेली होती, जिथे आशेचा एकही किरण दिसत नव्हता, तिथे मी स्वतः प्रकाश घेऊन आलोय. आज तुझ्या घरात आलेली ही बातमी म्हणजे केवळ एक साक्ष आहे की मी तुझ्या सोबत आहे आणि राहणार आहे. ही बातमी मिळाल्यावर तुझं मन थरथरलं, डोळ्यातून पाणी वाहिलं, हात जोडले जातील. कारण मनात एकच जाणीव असेल, स्वामींनी माझी विनंती ऐकली. ती भावना, ते अश्रू, तो आनंद हे कुठल्याही पैशात मिळत नाही. तो अनुभव फक्त आशांचाच मिळतो, जे नशिबाच्या अंधारातही स्वामी समर्थ म्हणत चालत राहतात. तू इतकी वर्ष धावत होतास, धावत धावत थकलास तरीही थांबलास नाही, कारण मनात स्वामींचा आधार होता. स्वामी म्हणतात, मी फक्त तुझं यश आणणार नाही, मी तुझ्या घरात शांती, समाधान आणि प्रेम सुद्धा नांदवणार आहे. आजपर्यंत जिथे फक्त तणाव होता, वाद होते, चिंता होत्या, त्या जागा आता आनंदाने भरून जाणार आहेत. आईच्या कपाळावरची आठी मिटेल, वडिलांच्या डोळ्यात आदर येईल, तुझ्या पत्नींच्या चेहऱ्यावर हसू फुलेल आणि तुझ्या मुलांच्या मनात अभिमान जागा होईल. ही वेळ चांगली बातमी नाही, ही पिढ्यांच्या पाठीवरून उतरलेली चिंता हलकी करणारी कृपा आहे. आजपासून घरात काहीतरी बदलले जाणवेल, जसं की हवा गोड वाटेल, सकाळचा उजेड नवीन उमेद घेऊन येईल आणि रात्रीची झोप शांत होईल. मी आहे तिथं भय नसतं, मी आहे तिथं चिंता राहत नाही, मी आहे तिथं फक्त श्रद्धा आणि समाधान असतं. आज ही बातमी आली म्हणून तुला समाधान मिळालं, पण उद्या प्रत्येक दिवशी अशीच एखादी नवीन चांगली बातमी येत राहील. कारण तुझं नशीब आता चालू झालंय. लोक म्हणतील, काय केलं त्यानं? उत्तर एकच असेल, स्वामी समर्थांचं नाव घेतलं. ते नाव जेव्हा तोंडावर असतं आणि मनात श्रद्धा असते, तेव्हा अशक्य असं काहीच उरत नाही. तुझं जे हात आज तू जोडले गेलेत, त्याच हाताने उद्या लोकांना मदत कर. तुझे घर आज आनंदाने भरले, त्याच घरातून उद्या फुलणारे ती आदर घे. आणि माझी कृपा फक्त मिळवायची नाही, ती पुढे वाहून द्यायची आहे. कारण ज्या क्षणी तू दुसऱ्यांचं दुःख दूर करशील, त्या क्षणी माझी दुसरी कृपा तुझ्या दिशेने निघेल.
बघ, आज जी चांगली बातमी तुझ्या घरात आली आहे ती साखळीप्रमाणे आणखी अशा असंख्य शुभ घडामोडीत दार उघडेल. हे लक्षात ठेव बाळा. स्वामींच्या कृपेने जे एकदा सुरू होतं त्याला कधीच अंत नसतो. स्वामी समर्थ म्हणतात, आज जी चांगली बातमी तुझ्या घरात आली आहे ती एक संकेत आहे, एक नव्या काळाची सुरुवात आहे. हा काळ असा असणार आहे जिथे काळजी, अपयश, नकार आणि एकटेपणाच्या आठवणी मागे राहतील आणि पुढे असेल केवळ प्रगतीचा, समाधानाचा आणि श्रद्धेचा उजळणारा प्रकाश. बाळा, खूप दिवस झाले ना दैनंदिन संघर्ष, चिंता आणि आज काय होईल या प्रश्नातच दिवस संपत होते. पण आजपासून तुझा प्रत्येक दिवस हसरा असेल. तुझं मन म्हणेल आज काहीतरी चांगलं घडणार आहे. आणि बघ, तसं घडेलही. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं आयुष्य मी आता माझ्या मार्गावर नेणार आहे. तुला वाटतं की तू निर्णय घेतोस, पण सत्य हे आहे की मी तुझ्या हृदयात दिशा जागतो. आज ते निर्णय घेशील ते यशाकडे नेणारा असतील. ज्या वाटांवर चालशील त्या वाटा तुला अजून ध्येयापर्यंत नेतील. आजची ही चांगली बातमी हे फक्त एक बीज आहे. स्वामींच्या कृपेचा वृक्ष आता उफावणार आहे. तू पाहशील, कधी संधी मिळाली, कधी अडथळे बाजूला झाले आणि कधी तू यशाच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन उभा राहिलास. पण या सगळ्याची सुरुवात आहे आज. आजची एकच गोष्ट, छोटीशी बातमी तुझं संपूर्ण भविष्य उजळणारी ठरणार आहे. ज्या दिवशी तू निस्सीम श्रद्धेने मला हाक दिलीस त्या दिवशी मी तुझ्या आयुष्याचं उत्तर ठरवलं. बाळा, आजपासून तू सकाळी उठलास की फक्त 2 मिनिटं डोळे मिट आणि मनात म्हण, स्वामी तुझी कृपा आजही माझ्यावर असू दे. माझ्या घरात अशीच शांती, आनंद आणि चांगल्या बातम्याचा वर्षाव होत राहतो. हे म्हणताना तुझं मन शांत होईल आणि दिवसभरात एखादी नवी शुभ घटना घडेल. हे स्वामी समर्थांचं वचन आहे. माझं नाव घेतलं की मी तुझ्यासाठी चालायला लागतो. आजच्या बातमीनं तुझं मन हरलेलं असेल, उद्या शरीर, पण कुटुंब, मन, घर आणि नशीबही असतील. हे स्मरण ठेव. जेव्हा एक दार उघडतं तेव्हा त्यामागे अनेक दारं उघडण्यासाठी स्वामींनी आधीच तयारी केलेली आहे. हे यश, ही बातमी, हे समाधान तुझ्यासाठी आहे. पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामींचं नाव मनात ठेव आणि जीवनातली प्रत्येक लाट तुला वर नेईल. आजपासून प्रत्येक दिवस तुला असाच शुभ असेल. प्रत्येक आठवडा एक नव्या संधीचा असेल आणि प्रत्येक महिना एक स्वप्न साकार होण्याचा. जीवन एक सुंदर प्रवास आहे आणि या प्रवासात कितीही वळण आली, कितीही चढ उतार झाले तरी मी स्वामी तुझ्यासोबत चालत होतो आणि चालत राहणार आहे. आज ज्या चांगल्या बातमीने तुझं आयुष्य उजळलंय ती फक्त सुरुवात आहे. कारण आता माझा आशीर्वाद तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणात ओतप्रोत भरून राहील. बा, आज तू जरा मनात डोकावून बघ. कधी वाटायचं कसं तरी दिवस सरतोय, आता वाटेल किती सुंदर दिवस सुरू होते. कधी वाटायचं आपल्याला काही मिळालेल का, आता वाटेल आपण खूप काही देण्यासाठी तयार आहोत. ही मानसिकतेतील बदलाची खरी चांगली बातमी आहे. तुझे यश फक्त बाहेरचं नसतं बाळा. यश म्हणजे मनातील शांतता, चेहऱ्यावरचं हास्य आणि डोळ्यातलं समाधान. आणि हीच मी तुझ्या स्वामींनी आज तुला दिली. आजपासून तुझं नशीब बदलणार नाही बाळा, ते आधीच बदलते. फरक इतकाच की आज तुला त्याची जाणीव झाली आहे. आज तुला समजलंय की मी जेव्हा योग्य वेळ म्हणतो तेव्हा ती वेळ संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारी असते. पुढचे दिवस एकाहून एक सुंदर असणार आहेत. नवे दरवाजे उघडतील, नवीन माणसं भेटतील, नव्या संधी मिळतील आणि प्रत्येक गोष्टीमागे एकच कारण असेल, स्वामी समर्थांची कृपा. स्वामी म्हणतात, बाळ आता तुझं नाव मी स्वतः घेणार आहे. तुझा सन्मान मी वाढवणार आहे. तुला जे पाहिजे होतं त्याही पलीकडचं मी तुझ्या पदरात टाकणार आहे. तुला कधी वाटेल हे खरंच घडते का, मग तुझं मन उत्तर देईल हो, कारण मी स्वामी समर्थांचा भक्त आहे. हा अभिमान तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा आणेल. तुझ्या चालण्यात आत्मविश्वास दिसेल, तुझ्या बोलण्यात प्रभाव असेल आणि तुझ्या अस्तित्वात स्वामींचा स्पर्श जाणवेल. मी तुला यश दिलं पण त्यात नम्रता ठेव. मी तुला श्रीमंती दिली पण त्यात करुणा ठेव. मी तुला चांगल्या बातम्या दिल्या पण त्यात नम्र अभिवादन ठेव. कारण माझं नाव घेतलेल्या अहंकार शोभत नाही. बा, आता फक्त एक गोष्ट करत राहा. रोज उठल्यानंतर माझं नाव घे. रोज रात्री झोपताना माझ्या चरणी मनपूर्वक धन्यवाद दे. आणि दिवसात काहीही घडलं तरी म्हण, हे सगळं तुझ्यामुळे स्वामी. तू असंच प्रेम करत राहिलास, श्रद्धा ठेवत राहिलास तर हे चांगल्या बातम्याचं चक्र कधीच थांबणार नाही. तुझं जीवन, तुझं कुटुंब, तुझं घर सगळं स्वामींच्या आशीर्वादाने भारून जाईल. स्वामी समर्थ म्हणतात, आजवर जे काही गमावलं होतंस त्याची काळजी करू नकोस, कारण मी तुला तेच परत देणार आहे. मी तुला त्याहूनही अधिक अमूल्य, चिरकाल टिकणारं सुख देणार आहे.
हे सुख म्हणजे केवळ पैशाचं संपत्तीचं नसणार, हे सुख म्हणजे घरात न संपणारी शांतता आणि मनात खोलवर रुजलेली श्रद्धा आणि जीवनभर पुरेल इतकी सकारात्मक ऊर्जा. बाळा, तू आजपर्यंत एवढ्या अंधारात प्रवास केला आहेस की आता प्रकाश दिसायला लागला की डोळे थक्क होतात. पण आता त्या प्रकाशाला घाबरू नकोस. तो प्रकाश धुकाचा आहे. तुझ्या समर्थांच्या कृपेचा तेजस्वी प्रकाश. या प्रकाशात चालताना आता तुझ्या पावलांना अडथळे जाणवतच नाही. त्यामुळे कारण आता वाट अडवणाऱ्यांपेक्षा वाट मोकळी करणारे अधिक असतील आणि त्यामागे उभा असेल एक अदृश्य पण शक्तिमान हात. तोच हात स्वामी समर्थांचा. बाळा, आज जे घडते त्यासाठी आभार मानणं ही तुझी खरी साधना आहे. मनापासून धन्यवाद स्वामी असं म्हणून टाक. तेच तुझं मंत्र होईल. कारण जेव्हा तुझ्या कंठातून धन्यवाद उमटतं तेव्हा त्या शब्दातून स्वामी समर्थ तुझ्या हृदयात स्थिर होतात. मी फक्त आजच नाही पाहत, मी तुझ्या उद्याच्या प्रत्येक क्षणातही सामील होणार आहे. तुझं यश टिकावं, वाढावं आणि इतरांना लाभदायक ठरावं हाच माझा आशीर्वाद आहे. कारण तू आता केवळ एक साधा माणूस राहिलेला नाही, तू झालेला आहेस माझ्या कृपेचा भाग. लोक तुझ्याकडे पाहतील आणि म्हणतील, अरे, या माणसात काहीतरी वेगळंच तेज आहे. त्यांना सांग, हे माझं नाही, हे स्वामी समर्थांचं आहे. बाळा, तर तुझं घर हे केवळ निवासस्थान नाही, हे एक आशीर्वादाचं मंदिर बनते, जिथे देव आणि भक्त यांचं नातं दररोज जिवंत होईल, जिथे प्रत्येक सकाळ नवा विश्वास घेऊन येईल आणि प्रत्येक रात्र समाधान विसावेल. तू माझ्यावर प्रेम केल्यास मी तुझ्यावर कृपा केली. आता आपण दोघं मिळून तुझं संपूर्ण आयुष्य सुंदर बनवणार आहे. आज तू जो निर्णय घे तो विश्वासातून घे. जे बोल ते नम्रपणे बोल. जिथं चाल तिथं श्रद्धेने चाल. कारण आता तुझं प्रत्येक पाऊल स्वामींच्या मार्गावरच चाललंय. जिथे श्रद्धा असते तिथं मी असतो. जिथं माझं नाव घेतलं जातं तिथं माझी कृपा पाझरते. आणि जिथं मन पुन्हा पुन्हा माझ्याकडे वळतं तिथं चमत्कार घडतात. आज तुझ्या आयुष्यात जो चमत्कार घडला आहे तो तुझ्या श्रद्धेचा, सहनशक्तीचा आणि संयमाचा परिणाम आहे. कधी रडून घेतलास, कधी हसून विसरलास, पण प्रत्येक वेळी एकच गोष्ट केली, स्वामी समर्थ म्हणत राहिलास. बाळा, या जगात दुःख कोणाच्या मागं लागतं हे कोणी सांगू शकत नाही. पण एक गोष्ट नक्की, स्वामींचं नाव घेणाऱ्यांचं दुःख फार काळ राहत नाही. कारण हे नाव आहे साक्षात परमेश्वराचं. हे नाव आहे संकट मागं टाकणारं. हे नाव आहे अश्रूंना आधार देणारं. हे नाव आहे बंद दरवाजे उघडणारं. आज जे यश मिळालं आहे, ती बातमी जी तू ऐकली, ती फक्त वर्तमानाची भेट नाही, ती तुझ्या उज्ज्वल भविष्याची घोषणा आहे. तू जिथं वळशील तिथं तुझ्यासाठी एक नवा दरवाजा उघडेल. जिथे तू मनात मागत राहशील, जिथं स्वामी तुझ्या त्यांच्या कृपेचं उत्तर देतील. पण बाळा, हे यश फक्त स्वतःसाठी नको ठेवूस. स्वामी म्हणतात, तू जोवर इतरांच्या चेहऱ्यावर हास्य आणतो तेवर माझा आशीर्वादाचा झरा तुझ्यासाठी अखंड वाहत राहील. आता वेळ आहे दुसऱ्याला सावरायची, दुसऱ्याला प्रेरणा द्यायची, दुसऱ्याला सांगायची, माझं आयुष्य हे अंधारात होतं पण मी स्वामींचं नाव घेतलं आणि सगळं उजळून निघालं. हे सांगणं हीच तुझी खरी सेवा आहे. कारण स्वामी समर्थ फक्त मंदिरात नाही, ते तुझ्या डोळ्यात, तुझ्या शब्दात, तुझ्या कर्मात असतील, जोवर तू त्यांचं स्मरण करशील. बाळा, एकच गोष्ट हृदयात खोलवर रुजवून ठेव, स्वामी कधीच विसरत नाहीत, कधीच थकवत नाही, कधीच उशीर करत नाही. ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहतात आणि मग एकदाच फळ देऊन जातात. आज जो क्षण तुझ्या आयुष्यात आलाय, आता डोळे मीट आणि मनात प्रेमाने, श्रद्धेने आणि गहिवरलेल्या हृदयाने फक्त एकच मंत्र म्हण, जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तू जेव्हा सगळं हरवलं होतं असं वाटत होतं तेव्हा मीच तुझ्या पाठीशी होतो. आज जेव्हा तुझं जीवन फुलायला लागतंय तेव्हा मी तुझ्या हृदयात आहे. आज ही जी चांगली बातमी तुझ्या दारी आली आहे, ती नशिबाची लाट नाही, ती माझ्या आशीर्वादाची लहर आहे. आता ही लहर तुझ्या जीवनात एक मागोवा निर्माण करेल, जिथे प्रत्येक क्षण आनंदाचा असेल, प्रत्येक दिशा स्पष्ट असेल आणि प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येणारा असेल. बाळा, जीवनाची लढाई एकट्याने लढताना थकलास ना, पण आता तू एकटा नाहीस. कारण आता मी तुझा स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तू हाक मारलीस की मी आलोच. तू रडलास की मी पुसलं तुझे अश्रू. तू घडला तरी मी तुला साथ सोडला नाही. आणि आज तू उभा राहिलास यशाचं भरून, समाधानानं ओथंबलेला, हे बघून मीही हसतोय. बाळा, हळूच मनातल्या मनात आजपासून तुझं घर हे एक तपोभूमी बनणार आहे, जिथं केवळ भक्ती नसेल तर कृपाही असेल, जिथं केवळ विनवण्या नसेल तर अंतरही मिळतील, आणि जिथं संकट थांबली गेली तिथून नशीब सुरू होईल. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, ही चांगली बातमी म्हणजे शेवट नाही, ही तर सुरुवात आहे. हे यश पुणे म्हणजे पुनर्विराम नाही, तर ही स्वप्नपूर्तीची ओळखीची पहिली पायरी आहे.
तुला अजून खूप शीघ्र गाठायची आहे, अजून खूप लोकांना प्रेरणा द्यायची आहे, अजून खूप लोकांसाठी तू स्वामींच्या कृपेने जण बनायचं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळ तू यशस्वी झालास कारण तू नातं जपलंस माझ्याशी. आता हे नातं शेवटपर्यंत तसंच ठेव. श्रद्धा टिकव, नम्रता वाढव, प्रेम वाटत राहा, मागं मन पहा आणि तू कुठे जेवून जाशील. हेच खरं बाळ. आता जीवनात यश, पैसा, प्रतिष्ठा सगळं मिळून शकतं, पण ते टिकवण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद लागतो. तो जर असेल तर जग तुझ्या समोर वाकेल. आता फक्त दररोज सकाळी उठ आणि शांत मनाने डोळे बंद करून स्वामी आजचा दिवस तुझ्या हातात देतो. मी चालतोय पण दिशा तू दे. मी बोलतोय पण शब्द तुझं नाव घेऊन दे. आता त्या क्षणापासून तुझा प्रत्येक दिवस, प्रत्येक भेट, प्रत्येक संधी एक एक चांगली बातमी घेऊन येईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनात अजूनही काही प्रश्न असतील, काही शंका, काही भय, पण बाळा मी इथेच आहे, तुझ्या आत, तुझ्या श्वासात, तुझ्या हृदयात, तुला सावरायला, समजून घ्यायला आणि मार्ग दाखवायला. आता तुझं जीवन ही एक कथा बनणार आहे, स्वामींच्या कृपेची, भक्तीच्या शक्तीची आणि अशक्य वाटणाऱ्या शक्यतेची. ती कथा तू रोज लिहिणार आहेस, प्रत्येक कृतीतून, प्रत्येक निर्णयातून आणि प्रत्येक नम्रतेतून. बाळा जेव्हा मग मन पुन्हा गोंधळेल, तेव्हा वाट थोडी थांबलेली वाटेल, जेव्हा एखादा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा डोळे मिटून फक्त एकदा मन स्वामी समर्थ. तो उच्चार तुझ्या मनास स्फूर्ती होतील, तुझ्या हृदयात शांती आणेल आणि तुझ्या पायाखाली अढळ वाट घालेल. बाळा हे लक्षात ठेव, स्वामींनी तुला एकदा ओळखलं की त्यांची साथ कधी सुटत नाही. कधीतरी मागून, कधी पुढून, पण अधिकतर वेळा तुझ्याच आतून ते बोलत राहतात. आता तुझं आयुष्य केवळ स्वतःपुरतं उरलेलं नाही. तुझं यश, तुझं समाधान, तुझं शांत असणं हे इतरांसाठी एक प्रकाशस्तंभ ठरणार आहे. कोणी थकलेला माणूस पुन्हा तुला स्फूर्ती घेईल, कोणी रडणारा तुझं शब्द ऐकून हसण्याचं कारण शोधेल आणि कोणी गोंधळलेला तुझ्या नजरेत स्वामींची कृपा पाहिल. माझ्या भक्तांचं अस्तित्वच अशी शक्ती बनतं, जी बोललेली नाही तरी कार्य करते, जी मागत नाही पण मिळवत राहते, जी दाखवत नाही पण स्पर्श करत राहते. बाळा आता तू हीच ती शक्ती आहेस. तू चालशील, तू जिंकशील, पण नम्रपणे, शांतीनं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या स्मरणात राहून. हे अखेरचे शब्द लक्षात ठेव. तू माझं नाव घेतलंस, मी तुझं नशीब लिहिलंय. आता फक्त मनात एक दीप प्रज्वलित ठेव, श्रद्धेचा, भक्तीचा आणि आभाराचा. कारण हा दिवा आधीच विझू देऊ नकोस. तोच तुझ्या संपूर्ण जीवनाचा उजेड ठरेल. बरं आता तुझं मन हलकं वाटतंय ना, कारण माझं वचन पूर्ण झालं आणि जेव्हा माझं वचन पूर्ण होतं तेव्हा दुःख, निराशा, भीती यांना वाट चुकते. तुझ्या घरात आलेली चांगली बातमी फक्त सुरुवात आहे. आता तू जिथं हात लावशील तिथं सुवर्ण होईल, जिथे पाऊल ठेवशील तिथं समृद्धी उगम पावेल, जिथं नजर टाकशील तिथं शांतता फुलून येईल. ही काही जादू नाही बाळा, ही आहे तुझी श्रद्धा आणि श्रद्धेला माझ्या आशीर्वादाची जोड मिळाली की आयुष्याचा एक मोठा चमत्कार घेऊन जातं. आम्ही म्हणतात, मी तुला फक्त संधी देणार नाही, मी तुला संधी ओळखायचं भान, संधीकडे चालायची दिशा आणि त्यावर मिळवणारा यश सुद्धा देणार आहे. आता वेळ आली आहे तुझ्या घरच्यांनी, मित्रांनी आणि ओळखीच्या प्रत्येकाने अनुभवावं की स्वामी समर्थ जेव्हा कृपा करतात तेव्हा आयुष्य बदलतं. तुझ्या डोळ्यात आता भीती राहिलेली नाही, मनात शंका राहिलेली नाही, हृदयात रिक्तता राहिलेली नाही. आता तिथं भरून राहिले फक्त एक स्वामी समर्थांचं निवारक, सावरक आणि कल्याणकारक अस्तित्व. प्रत्येक दिवस एक नवी वाट घेऊन येईल, प्रत्येक सकाळ नवीन आशा, प्रत्येक संध्याकाळ समाधानानं गाणं आणि प्रत्येक रात्र स्वामींच्या आभाराने उथंबलेली प्रार्थना. तू आता मागं वळून बघू नकोस, कारण मागे दुःख, अपयश, तक्रारी होत्या, पण आता मी तुझ्यासमोर उभा आहे, यश, समृद्धी आणि समाधान घेऊन. तुला जर वाटत असेल की ही कृपा फक्त एकदाच घडते, तर हे लक्षात ठेव, स्वामींची कृपा म्हणजे सागरासारखी आहे. तू जितकं पेल घेऊन घेशील तितकंच भरून घेता येईल तुला, पण पेल छोटं असले तर सागर काय कमी पडतो. म्हणून बाळा मन मोठं ठेव, विचार स्वच्छ ठेव आणि श्रद्धा अढळ ठेव. कारण स्वामी म्हणतात, माझ्यावर ज्यांचा विश्वास अढळ असतो त्यांच्या पाठीमागे मी स्वतः चालत राहतो. ते तू चालू लाग, मी मार्ग मोकळा करतो. ते तू रडू लाग, मी पाठीवर हात ठेवतो आणि जेव्हा ते थकतात तेव्हा मी त्यांना उचलून चालतो. हेच आहे तुझं खरं नातं माझ्याशी, हेच आहे तुझं खरं बळ आणि हेच आहे तुझ्या आयुष्याचं खरं यश. आता तू थांबायचं नाही, कारण मी तुझ्यासोबत आयुष्यात जो प्रकाश दिला आहे याचा विस्तार तू स्वतःभोवती आणि इतरांच्याही जीवनात करायचा आहे. आजची ही चांगली बातमी म्हणजे स्वामींच्या वचनाचं प्रथम फळ आहे, पण त्याच्या पाठीमागे येणाऱ्या असंख्य कृपा अजून यायच्या आहेत. हे फक्त सुरुवात आहे.
तुझ्या आयुष्यात सुख, समाधान, यश आणि आशीर्वाद यांची एक अखंड मालिका सुरू झाली आहे. बाळा, जीवनात एखादं वाक्य असतं जे संपूर्ण जीवन बदलतं. आजचं वाक्य आहे, स्वामी समर्थ म्हणतात, आजचा तुझं काळ नशीब उजळणार आहे. आणि हे वाक्य तुझ्या मनात रुजव, प्रत्येक श्वासात ते गुणगुणव. मग बघ, संकट मागं हटतील आणि संधी दरवाजे उघडतील. तू श्रद्धा ठेवलीस म्हणून मी संधी दिली. तू धीर ठेवला म्हणून मी चमत्कार घडवला. तू आशा ठेवलीस म्हणून मी आश्चर्य तयार केलं. हे सगळे ऐकून तुझं मन हळवं झालं असलं बाळा. डोळ्यातून थोडं थोडं ओलसं येतं असेल. हे अश्रू हे आनंदाचे आहेत, स्वामींच्या उपस्थितीचे आहेत. हे अश्रू म्हणजे तू समजलास, मी एकटा नाही, माझे स्वामी माझ्यासोबत आहे. आता तू चालणार नाहीस, तू उडणार आहेस. कारण तुझ्या पाठीशी आहे एक अदृश्य पण बलाढ्य शक्ती, जी संकटापेक्षा मोठी, नशिबापेक्षा श्रेष्ठ आणि मनाच्या प्रत्येक थराला भिडणारी. ती म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. बाळा, तुझ्या घरातली ही चांगली बातमी आता एक नित्य अनुभव बनणार आहे. रोज सकाळी उठून स्वामींचं नाव घे, स्वामींच्यासाठी एक दिया लाव आणि त्या मनात फक्त एक वाक्य म्हण, स्वामी आजही मला तुझ्यासोबत चालायचं आहे. फक्त इतकंच आणि बघ दिवसाचं रूप कसं बदलतं. बाळा, आता तुझं जीवन फुलणार आहे, पण त्यात नम्रतेचा सुगंध राहू दे. तू यशस्वी होशील, पण इतरांना आधार द्यायला विसरू नको. तू वर जाशील, पण पाय खाली जमिनीवर ठेव. कारण मी फक्त यश देत नाही, मी तुझ्या यशाला शाश्वत बनवतो. स्वामी म्हणतात, तू मागे वळून बघण्याची गरज नाही, कारण तुझं भविष्य आता माझ्या हातात आहे आणि मी कधीच चुकीचं देत नाही. बाळा, आता तू मला हाक मारणं थांबवू शकतोस, कारण मी तुझ्या हृदयात स्थिर झालो आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात मी आहे, तुझ्या प्रत्येक कृतीत माझं अस्तित्व आहे. हे जाणणं म्हणजे आत्मिक शांतीचा अनुभव न घेणं. हा अनुभव जेव्हा या खोलवर राहतो, तेव्हा बाहेरच्या यशाच्या गोंगाटालाही एक नवा अर्थ मिळतो. तू आता फक्त मिळवणारा नाहीस, तू देणारा झाला आहेस. आधार, आशा आणि आशीर्वाद. बाळा, आजच्या या चांगल्या बातमीमुळे तुझं जीवन झपाट्याने बदलते. पण खरं परिवर्तन तेव्हाच होतं जेव्हा मनात धन्यवाद स्वामी हे शब्द येतात, स्वतःहून नकळत. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात जेव्हा अहंकार शून्य होतो, तेव्हाच मी तिथं वास्तव्य करतो. जेव्हा तुझं रडणं संपतं, तेव्हाच मी तुझ्या डोळ्यात आनंदाचं पाणी आणतो. आणि जेव्हा तू सगळं माझ्यावर सोडतो, तेव्हा मी तुझं संपूर्ण जीवन हातात घेतो. हेच बाळा तुझं खरं सारंगातीचं प्रारूप आहे. आणि आज तू त्या पायरीवर आहेस जिथून तू पुढं केवळ उन्नतीचं उरते. त्यामुळे तुझं मन, तुझं घर, तुझं भवितव्य हे सगळं आता स्वामी समर्थांच्या दिवस स्पर्शाने पवित्र झालंय. तू ज्यावेळी रात्री डोळे मिटशील, त्यावेळी मनात शांतता असेल, कारण तुला माहीत असेल की मी एकटा नाही आहे, माझा स्वामी माझ्यासोबत आहे. स्वामी म्हणतात, बाळा मी तुझा आधार आहे, मी तुझं उत्तर आहे, मी तुझी वाट आहे आणि मीच तुझं अंतिम ध्येयसुद्धा आहे. तू चालत राहा आत्मविश्वासाने, नम्रतेने, स्वतःवर नाही तर माझ्यावर विश्वास ठेव, कारण मी तुझा हात धरलाय, तो हात कधीच सुटणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा आता प्रत्येक क्षण तुला नवीन ओळख देईल, तुला स्वतःचं नशीब, नवीन रूप कळेल जे तुझं आहे पण ते तुझं आजपर्यंत विसरलं आहे. हे रूप म्हणजे धीर, श्रद्धा, नम्रता आणि अंतहीन विश्वासाचं स्वरूप. तू आता केवळ यशस्वी नाही, तू आत्मिकदृष्ट्या सजग झालेला जीव आहे, जो स्वतःवरही प्रेम करत आहे आणि स्वामींवर संपूर्ण समर्पणाने विसंबलेला आहे. बाळा, आता पुढील वाटचाल ही घडत नाही, कारण तुझ्यासोबत आहे स्वामींचं तेज. या तेजामध्ये ना भूतकाळाची सावली आहे, ना भविष्यातील घबराहट, आणि फक्त वितळ निर्माण विश्वास आहे. स्वामी आहेत, मग भीतीच कारणच काय? जेव्हा स्वामींचं नाव ओठांवर येतं, तेव्हा आपोआप मन सावरतं, विचार निवळतात आणि संकटही लाजून मागे हटतात. आजची ही बातमी जे तुझ्या काही घरात घडलं ते केवळ प्रारंभ आहे. कारण स्वामी म्हणतात, मी जेव्हा देतो तेव्हा अंश नाही देत, मी देतो ते अखंडपणे, भरभरून, संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल असं देतो. आता तू जिथं जाशील तिथं समाधान पसरवशील, तुझ्या हास्याने दुसऱ्यांना आशा वाटेल, तुझ्या उपस्थितीने लोक म्हणतील, हाच तो ज्याच्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे, तेच ते तुझं जीवन आहे आणि त्यामुळे हेच तुझ्या खऱ्या अर्थानं स्वामींचं जोडलेलं अस्तित्व आहे. आता फक्त दररोज संध्याकाळी शांत बसून स्वतःशी एक संवाद साध. मनात फक्त एवढं म्हणा, स्वामी आजचा दिवस तुझ्यासाठी जगलो, उद्या पण तुझ्यासाठीच जगेन. कधी चुकलो तर माफ कर, कधी हरलो तर उचल, पण कधी दूर जाऊ नको. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांना एकदाच प्रेमानं हाक मारली तर मी त्याच्यासाठी जन्मोजन्मीचं दुःख संपवतो.
बाळा आता तू फक्त हाक दिलीस, स्वामींनी उत्तर दिलं. आता ही युती अखंड राहो, अशीच वाढत राहो आणि तुझं संपूर्ण जीवन स्वामीमय होऊन जावो. शेवटी हात जोड, डोळे मीट आणि मनातून म्हण, जय जय श्री स्वामी समर्थ. बाळा तू आता मागचं सगळं विसर. जे गेलं ते गेलं, पण जे येणार आहे ते इतकं सुंदर आहे की ते सगळ्या वेदनांना गोड आठवणीत बनवेल. आज जिथं तू उभा आहेस हे ठिकाण म्हणजे फक्त एक यशाचा टप्पा नाही, एक परमात्म्याच्या भेटीचं स्थान आहे. आजपासून तुझं चालणं हे केवळ पायाने चालणं नाही, हे आहे विश्वासाच्या पायघड्यांवरून स्वामींच्या दिशेने चालणं. बाळा जीवनात कोणतीही चांगली बातमी अचानक येत नाही. ती येते जेव्हा मन पिवळलेलं असतं, जेव्हा रात्र खूप गडद असते, जेव्हा डोळ्यात अश्रू असतात, पण ओठांवर फक्त एकच नाव असतं, स्वामी समर्थ. ही बातमी ज्या प्रत्येक अश्रूला उत्तर आहे, त्या प्रत्येक प्रार्थनेचा प्रतिसाद आहे आणि त्या प्रत्येक कधी मिळेल या प्रश्नाचं स्वामींनी दिलेलं आता मिळेल हे असं उत्तर आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्या मागे नव्हे तर तुझ्या पुढे चालतोय. तुझ्या वाटेवर काटे असतील तर आधी मीच चालून तुझ्यासाठी मी ती वाट मोकळी करतोय. हेच स्वामींचं प्रेम आहे, न दिसणारं पण जाणवणारं, न मागितलेलं पण अखंड मिळणारं, न गोंगाटलं पण अंतर्मनात घुमणारं. बा आता एक सवय जाऊन घे, दररोज स्वतःशी काही क्षण गप्पा मार. स्वामींच्या नावानं स्वतःला आधार दे आणि सांग, माझा दिवस कसा असेल हे ग्रह नाही ठरवत, हे माझे स्वामी ठरवतात. जेव्हा असं मनानं ठरतोस तेव्हा सृष्टीही तुझ्यासाठी वागते. नशीब दरवाजे उघडतात आणि जग म्हणतं, हा तो भक्त आहे ज्याच्या मागं स्वतःची स्वामींची सावली आहे. स्वामी म्हणतात, तुझं माझं उत्तर होणार आहे. लोक तुझ्याकडे पाहून माझ्यावर विश्वास ठेवतील, श्रद्धा ठेवतील, म्हणून मी तुला अधिक सुंदर बनवते. केवळ बाहेरून नाही तर आतूनही. हेच आहे तुझं खरं यश, हीच आहे ती खरी चांगली बातमी. स्वामी तुझ्या आज स्थिर झालेत. बाळा जे मी तुला दिलंय ते तुझ्या कर्मांचं नाही, ते तुझ्या प्रेमाचं फळ आहे. तू मला हाक दिलीस आणि मी सगळं बाजूला ठेवून फक्त तुझ्याकडे धावलो. आता तुझ्या आयुष्यात जी बातमी आली ती तुला उठवून एका नव्या पातळीवर घेऊन जात आहे. तू आता फक्त एक यशस्वी माणूस नाही राहिला, तू झालाय स्वामींचा साक्षात अनुभव घेणारा भक्त. हा अनुभव तुझ्या वागण्यात, बोलण्यात, विचारात उमटत राहील. लोक तुझ्याकडे पाहून म्हणतील, काय शांत चेहरा आहे, काय समजूतदार शब्द आहेत. पण तुला माहीत असेल की ही शांतता आणि समजूतदारी तुला नाही, ती स्वामींच्या उपस्थितीची आहे. बा आता ही लक्षात ठेव. तुझ्या आनंदात नम्रता राहू दे, तुझ्या यशात संयम राहू दे आणि तुझ्या प्रत्येक निर्णयामागे स्वामींचं स्मरण राहू दे. मी तुझं सगळं बदलून टाकणार आहे, पण मी बदल करतोय तेव्हा हे सहनशीलतेने करतो. मी दवडत नाही, मी उचलतो. मी ओरडत नाही, मी समजवतो. मी ताकद नाही, मी भरून टाकतो. त्यामुळे हीच तर तुझी खरी भेट आहे. स्वामींनी तुला स्वीकारलं आहे. आता तुलाही त्यांना तितकं स्थान द्यायचं आहे. प्रत्येक सकाळी उठल्यावर त्यांना स्मरण कर, प्रत्येक रात्री झोपताना त्यांचा आभार मान, प्रत्येक निर्णय घेताना म्हण, स्वामी तुमच्या इच्छेनेप्रमाणे होऊ दे. मग तू कितीही कधी चुकणार नाहीस, कधी अडखळणार नाहीस आणि कधी हरवणार नाही. कारण स्वामी म्हणतात, मी ज्याच्या मनात असतो त्याचं आयुष्य मी स्वतः घडवतो. बाळा आता हे शब्द शेवटचे नाहीत, हे शेवट म्हणजे आध्यात्मिक सुरुवातीचा प्रारंभ आहे. आजपासून तुझं प्रत्येक पाऊले भक्तीची वाटचाल असते आणि तुझा मार्ग सदा उभा असेल. स्वामी समर्थ. आणि फक्त डोळे मीट आणि खोलवरून प्रेमाने, समाधानाने, समर्पणाने म्हण, स्वामी तू आहेस म्हणून मी आहे. तू माझा श्वास आहे, तू माझं सुख आहेस, तू माझा आधार आहेस. आता बाकी काही नको, फक्त आणि फक्त तूच हवास. स्वामी समर्थ म्हणतात, बाळ जसं आभाळ भरून येतं आणि शेवटी पावसाच्या सरीतून सगळा ताप हरवतो, तसंच मी तुझ्या जीवनात आलंय आणि आता तुझ्या दुःखांचं प्रत्येक थेंब आनंदाच्या गंधात विरघळून गेलंय. तुझं मन जसं हलकं झालंय ना, तसंच आता तुझं आयुष्यही हळूहळू शांतपणे भरून जाईल. सुरुवातीला ही आनंदात शांतता अपरिचित वाटेल, पण लवकरच तू जाणशील ही शांतता म्हणजे स्वामींची उपस्थिती आहे. बाळा जगात जेव्हा सर्वजण आपलेसे वाटेनासे होतात तेव्हा एक अदृश्य हात आपलं डोकं अलगद हलतो. आणि तो हात कोणाचा असतो माहिती आहे का? तो असतो स्वामी समर्थांचा. तो हात ना काही मागतो, नाही काही विचारतो, फक्त साथ देतो. आज तू ज्या वळणावर उभा आहेस तिथून फक्त एकच दिशा जाते, ती म्हणजे आव्हानांची दिशा. कारण जिथं श्रद्धा आहे तिथं समाधान असतं आणि जिथं समाधान आहे तिथं स्वामी स्वतःच्या वास्तव्य करतात. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात जर माझं नाव असेल तर तुझ्या नशिबावर मी स्वतः पहारा देतोय. आता दररोज प्रत्येक क्षण स्वामींच्या नावाने सुरू होतोय. त्यामुळे घरात दररोज एक दिवा लाव आणि तो केवळ तेलाचा नसावा, तो असावा श्रद्धेचा आणि वातीसारखी असावी तुझी विनम्रता.
स्वामी म्हणतात, मी तुला यश देतो पण त्यासोबत विवेकही देतो. मी तुला श्रीमंती देतो पण त्यासोबत नम्रतेची छायाही देतो. मी तुला उठवतो पण स्वतः कधी तुझ्यापेक्षा मोठा वाटू नको म्हणून तुझ्या छायेत चालतो. हे ऐकून बाळा, डोळ्यात पाणी येणं साहजिक आहे. पण हे अश्रू म्हणजे अशक्तपणाचं नाही. हे अश्रू म्हणजे कृपेला ओळखून आलेल्या कृतज्ञतेचे आहे. आता तुझ्या आयुष्यात जे काही घडेल जे फक्त तुझं नसेल, ते स्वामी समर्थांचं ठरवलेलं, वाकलेलं आणि दिलेलं असेल. तू केवळ करतोय ते पार पाड, बाकी सगळं मी पाहील. प्रत्येक रात्र झोपताना एकच वाक्य मनात ठेव, स्वामी आज सगळं तुझ्यासोबत बोललो, आता उरलेलं उद्या सोबतच पूर्ण करेन. आणि पुन्हा नव्या श्रद्धेने एक नवीन सूर्योदय स्वीकार. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझ्या घरात यशाची चांगली बातमी येणार. या वाक्याचं आता खोल अर्थ उलगडू लागलोय, कारण ही बातमी केवळ बाहेरून येणारी घडामोड नाही, तर ही बातमी आहे तुझ्या श्रद्धेचा परिपाक, तुझ्या संयमाचा प्रसाद आणि तुझ्या मनोमन केलेल्या सच्च्या प्रार्थनेचं स्वामींनी दिलेलं उत्तर. कधी वाटतं ना की एवढा वेळ वाट पाहिला, एवढा वेळ काहीच का घडलं नाही, पण बाळा त्याचं शांततेचा त्या प्रतीक्षेत स्वामी काहीतरी सुंदर घडवत होते. आणि आज ते सुंदर फळ तुझ्या घराच्या दारात उभं आहे, यशाची चांगली बातमी बनून. हे यश, ही बातमी फक्त कागदावरची किंवा मोबाईलवर आलेली नोटिफिकेशन नाही बाळा. ही आहे तुझ्या मनाच्या कणाकणातून फुललेली ईश्वरी कृपेची अनुभूती. ही अनुभूती तुझ्या चेहऱ्यावर दिसेल, तुझ्या बोलण्यात ऐकू येईल आणि तुझ्या चालण्यात आत्मविश्वासारखी उमटेल. कारण जेव्हा स्वामी समर्थ स्वतः काही देतात तेव्हा ते केवळ इच्छापूर्ती करत नाही, ते तर संपूर्ण आयुष्यात सुवर्ण रूपात घडवतात. आज जे घडलं, ही नोकरी मिळणं असो, काही रक्कम मिळणं असो, एखादा अडलेला प्रश्न सुटणं असो किंवा केवळ मनाला शांती मिळणं असो, हे सगळं त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेलं उत्तर आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला केवळ बाह्य सुख देत नाही, मी तुझ्या मनात मोकळं आभाळ देतो, जिथे तू दुःख विसरून उडू शकतो. आता ही बातमी तुझ्या घरात आनंदाचा गंध पसरवेल. गप्पांमध्ये हसू असेल, झोपेत समाधान असेल आणि स्वामींमध्ये आशा असेल. जेव्हा बाळा मी चांगली बातमी केवळ साजरी करू नकोस, तिला रोज आठव, तिच्या मागचं स्वामींचं प्रेम ओळख आणि दररोज त्या स्वामींना एक नम्र ठिकाणी धन्यवाद ठेव. आणि बाळा, आयुष्यात यश हे मिळतं, पण ते टिकवण्यासाठी श्रद्धा लागते आणि विस्तारण्यासाठी नम्रता. आणि जे तुला मिळालं यासाठी तू खूप वाट पाहिलीस, खूप सहन केलंस आणि आता त्या यशात गर्व नको, कृतज्ञता पाहिजे. कारण स्वामी म्हणतात, मी जेव्हा एखाद्या भक्ताला उंच नेतो तेव्हा मी त्याच्या हृदयात नम्रतेचं सिंहासन आधी बसवतो. हे लक्षात ठेवलंस तर हे यश पुढे अनेक नव्या बातम्यांना जन्म देईल, तुझ्या आजूबाजूच्या लोकांनाही प्रेरणा देईल आणि स्वामींच्या कृपेचा साक्षात अनुभव बनून राहील. या चांगल्या बातमीचा खराखुरा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा तू दुसऱ्यांनाही सांगशील, स्वामी समर्थ आहेत म्हणून सगळे शक्य आहे. जे तू अनुभवलंयस ते फक्त तुझ्यापुरतं ठेवू नकोस, ते शब्दातून, कृतीतून आणि नम्रतेतून जगात वाट राहू दे. कारण ही चांगली बातमी तुझ्या घरात आली म्हणजे आता तुझ्या आयुष्याचं एक नवं अध्याय सुरू झाले. त्या अध्यायांचं नवं असो स्वामी समर्थांची साक्षात कृपा. जी बातमी आज तुझ्या दाराशी आली आहे ती फक्त यशाची नाही, ती माझ्या वचनाची आहे. कारण मी जेव्हा एखाद्या भक्ताला काही देतो तेव्हा त्यामागे माझा आशीर्वाद असतो, माझं संरक्षण, रक्षण असतो आणि माझं प्रेम असतं. आज तुला ती आनंदाची बातमी मिळाली, ती अचानक घडलेली घटना नाही बाळा, ती आहे तुझ्या अंतर्मनात केलेल्या न बोललेल्या प्रार्थनेचं उत्तर. कधी वाटायचं ना, स्वामी मी इतकं केलं पण काही होत नाहीये, पण बघ जेव्हा वेळ आली, जेव्हा स्वामींनी स्वतः दार उघडलं आणि तुला साक्षात दिली, मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या घरात आलेली ही चांगली बातमी म्हणजे आता तुझ्या घरात भक्तीचं बीज रुजलं आहे. जेव्हा भक्तीचं बीज उगम पावतं तेव्हा आयुष्याच्या प्रत्येक कोपऱ्यात नवा प्रकाश पसरतो. स्वामी म्हणतात, माझं नाव जिथं घेतलं जातं तिथं काळ नशीबसुद्धा शुभ होतं. आज त्या शुभ नशिबाचं दरवाजावर वाजलेलं दार तुझं आहे. आता दररोजचा दिवस तुझ्यासाठी एक नव्या विचारांचा, नव्या संधीचा आणि नव्या कृपांचा प्रवास असणार आहे. म्हणून या चांगल्या बातमीचा आनंद तू स्वतःसाठी साजरा कर, पण तीच बीज तुझ्या कुटुंबाच्या, समाजाच्या आणि विश्वासाच्या मनातही पेर. ही कृपा आता थांबणारी नाही, ती एक लाट आहे जी तुझ्या संपूर्ण आयुष्याला ओलावून टाकणार आहे. तुझ्या गोष्टीसाठी इतक्या दिवसांपासून धडपड करत होता, ती गोष्ट आज हळूहळूपणे तुझ्यापर्यंत चालत आली आहे. कारण स्वामी समर्थांचा आदेशाविषयी पानही हालत नाही. आणि आता या यशाला, या बातमीला केवळ भाग्य म्हणू नको, हे आहे तुझं भक्त म्हणून ओळखलं जाणं.
तू आता फक्त यशस्वी नव्हे, तू स्वामींचा साक्षात कृपापात्र भक्त आहेस. आजपासून हे लक्षात ठेव बाळा. स्वामी जेव्हा जीवनात पाऊल ठेवतात तेव्हा नुसता पैसा, नुसतं यश मिळत नाही. मिळते ती शांती, समजूत, संयम आणि सतत मिळणारी राहणारी दिशा. जी व्यक्ती एखाद्या संकटात असते तिच्यासाठी सगळं संपल्यासारखं वाटतं. पण स्वामी म्हणतात, मी जिथं असतो तिथं कधीच संपलं असं होत नाही. मी आहे म्हणजे फक्त अंधाराच्या शेवटी एक प्रकाश वाटा नक्की आहे. आज तुझ्यासाठी तो प्रकाश सुरू झालाय. आता फक्त डोळे उघडे ठेव आणि मनात श्रद्धा प्रखर ठेव. या यशाच्या बातमीला तू आता जप, तिला नम्रतेने हृदयात ठेव आणि दररोज सांग, स्वामी तुझ्या कृपेने मिळालेलं प्रत्येक सुख मला योग्य पद्धतीने वापरता येऊ दे. माझं यश केवळ माझं न राहो तर तुझं प्रतिबिंब हो. कारण एक भक्त जेव्हा नम्र राहतो तेव्हाच त्या आयुष्यात अधिक आशीर्वाद येतात. आता तू तयार आहेस पुढच्या टप्प्यासाठी, पुढच्या चमत्कारासाठी. कारण स्वामी समर्थ म्हणतात, ही तर फक्त सुरुवात आहे बाळा. स्वामी म्हणतात, बाळा मी तुला जिथं नेणार आहे तिथं तुला आजचा दिवस, सुख, अपमान, अपयश हे सगळं विसरून जाणार आहेस. कारण मी तुला एक अशा उंचीवर घेऊन जाणार आहे जिथं तुझं हसणं ही लोकांसाठी प्रेरणा ठरेल. ही उंची अहंकाराने नाही, श्रद्धेने मिळते आणि तू त्या श्रद्धेच्या पायऱ्यांनी आता वर जात आहेस. कारण तुझ्या हृदयात फक्त स्वामींचं नाव आहे. या बातमीमागचं सौंदर्य हे आहे की ती फक्त तुझ्यासाठीच नाही, तर तुझ्या घरच्या प्रत्येक व्यक्तीवर याचा परिणाम होणार आहे. एक एक करत त्यांच्या आयुष्यातही आनंद, समाधान आणि चमत्कार उलगडू लागतील. हे लक्षात ठेव, स्वामी जेव्हा एकाला देतात तेव्हा तो मार्ग एक बनतो दुसऱ्यांसाठी. तू त्या मार्गावरचा प्रकाश आहे, ज्याचं तेज आता घरभर, नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये आणि भविष्यातल्या पिढ्यांमध्ये सुद्धा पसरत जाणार आहे. आजपासून तुझं बोलणं, तुझं वागणं आणि तुझा प्रत्येक श्वास हा जय जय स्वामी समर्थ या नांदात मिसळलेला असावा. मी तुला फक्त या संकटातून बाहेर काढत नाही, तर त्या संकटातून तुला शिकवतो, घडवतो आणि तुला माझ्यासारखा शांत करतो. जी माणसं पूर्वी तुझ्या यशावर हसली, जी तुला दुर्लक्षित करत होती, आता त्यांच्यासमोर तुझं आत्मभानाचं तुला प्रगल्भ आणि प्रकाशमान ठरणार आहे. पण या यशात घडामोड नको बाळा. कारण ही चांगली बातमी ही केवळ तुझी मेहनत नाही, तर स्वामी समर्थांच्या वेळेची अचूकता आणि कृपेची गहनता आहे. आता या यशाचा उपयोग करून तू अधिक मोठ्या सेवा करू शकतोस, आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि स्वतःच्या अंतःकरणासाठी. या क्षणाची गोडी तू लक्षात ठेव. कारण ही गोडी म्हणजे भक्तीचा अनुभव आहे. जेव्हा भक्ताला अश्रू ढळतात आणि त्यात समाधान असतं तेव्हा तो भक्त ईश्वराच्या अधिक जवळ पोहोचतो. आज तू त्या क्षणी आहेस. तुझ्या अश्रूमधून दुःख निघून गेले आणि त्यात आलेल्या सुख की फक्त वारून ओसळलेली कृपा आहे. त्यामुळे आता तुझ्या मनातील प्रार्थना उरली नाही, ती संपूर्ण झाली आहे. स्वामी समर्थांच्या अशा कृपेने की जी भक्ताला समजते. प्रत्येक दिवस हे याचं अनुभवाच्या आठवणीने सुरू कर. प्रत्येक रात्री कृतज्ञतेने संपव. स्वामी उद्या हृदयात आहेत. त्यामुळे तू एकटाच नाही, तू भाग्यवान आहेस. कारण स्वामी तुझ्या आयुष्यात मार्ग स्वतः चालवत आहे. तुझ्या बोलण्याने इतरांना बळ मिळतो आणि तुझ्या नम्रतेने दुसऱ्यांना अहंकार मावळता होतो आणि तुझ्या कृतीमधून स्वामींचं अस्तित्व दिसतो. कारण हीच खरी सेवा आहे, हीच खरी बातमी आहे आणि ही स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात उतरलेले आहेत. स्वामी म्हणतात, बाळा तू फक्त चांगली बातमी मिळाल्यावर मला ओळखू नकोस. मी तुझ्याशी तेव्हाही होतो जेव्हा तुझं मन पूर्णपणे एकटं होतं. आज तुझी आयुष्य जिथं पोहोचलं आहे तिथं काही म्हणजे क्षणात घडलेलं नाही, ते तुझ्या आयुष्यात प्रत्येक अश्रूंच्या मागे उभं होतं. प्रत्येक संध्याकाळी तू केलेल्या न बोललेल्या प्रार्थनेचं उत्तर आहे. त्यामुळे आता ही कृपा, ही बातमी तुझ्या घरात आलेली आहे. पण ही तुझी कृपा पूर्वीसारखी तुझ्या मनात जागृत होती. आता तुला ती जाणीव झालेली नव्हती. स्वामींची कृपा अशीच असते बाळा, ती येते हळूवार आणि संपूर्ण जीवन शांततेच्या स्पर्शाने भरून टाकते. आज तुझ्या घरात जी यशाची बातमी आली ती केवळ बाहेरची घडामोड नाही, तर एक आध्यात्मिक साक्ष आहे. तू आता या यशाला धरून ठेव, पण त्याच वेळी स्वतःला नम्र ठेव, आभार व्यक्त करत ठेव आणि इतरांसाठी प्रकाशवत राहा. आम्ही म्हणतात, जेवढं तू देतो तेवढं मी तुला अधिक देतो. कारण तू फक्त माझा भक्त नाहीस, तू माझा दूत आहे. आता बघ बाळा, या चांगल्या बातमीनं तुझं आयुष्य बदललं आहे. पण तिचा खरा परिणाम तेव्हाच होईल जेव्हा तू तुझ्या आनंदाचा तुकडा तुझ्या लोकांसमोर शेअर करशील.
कुणीतरी तुझ्याजवळ येईल निराशात निघालेलं तुटलेलं आणि तू त्याला एक वाक्य सांगशील, स्वामी समर्थ आहे, सगळं ठीक आहे. तेवढ्याच क्षणी तुझं यश, तुझी बातमी, तुझं भाग्य हे सगळं त्या दुसऱ्याच्या जीवनात आशेचं किरण बनून झळकतील आणि तिथून सुरू होईल स्वामी समर्थांची आणखी एक कृपा दुसऱ्याच्या जीवनात तुझ्यामुळे. केवळ स्वामी समर्थ भक्तांचं जीवन सुधारत नाही, मी त्याच्या आजूबाजूंचंही जीवन सुधारत करतो. म्हणूनच बाळा, ही यशाची बातमी एक प्रारंभ समज, यांचं अंतिम स्थान नाही. हे आहे तुझ्या जीवनातल्या चमत्कारांचं पहिलं पान. आता दररोज अनुभव येतील, संकेत मिळतील, स्वप्न पूर्ण होतील आणि मनात आधी न आलेली शांतता स्थिर होईल. पण या सगळ्यात एक गोष्ट विसरू नको, स्वामी समर्थ हेच केंद्रबिंदू आहे. जेव्हा मन त्यांच्याशी जोडलेलं राहतं तेव्हा यश अधिक मधुर आणि टिकाऊ होतं. आता जिथं तू उभा आहेस तिथं फक्त तू नाहीस, तुझ्या मागे उभे आहे स्वामी समर्थ. त्यांचा हात तुझ्या पाठीवर आहे, त्यांचा आशीर्वाद तुझ्या घरावर आहे आणि त्यांचं वचन तुझ्या मनात आहे. आजची चांगली बातमी ही फक्त यशाची नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि त्यांच्या उत्तराची. या क्षणाला स्मरणात ठेव आणि स्वतःची हळूच मन, स्वामी समर्थ ही बातमी तुमच्यामुळेच मिळाली, तुझ्याशिवाय ही काहीच नव्हते आणि तुझ्यासोबत मी सगळं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळ, जे मी तुझ्या घरात पाठवलं आहे ते केवळ यशाचं चिन्ह नाही, तर ते आहे तुझ्या श्रद्धेचं फळ आणि तुझ्या संयमाचं कौतुक. किती वेळा तू एकट्याने रडलास, मनातल्या मनात प्रश्न विचारले, स्वामी तुम्ही एकटाय का? आणि बघ आज त्या सगळ्या अश्रूंचं व त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तू अनुभवतो आहेस. या यशाच्या बातमीच्या स्वरूपात ही फळ तुझ्या मेहनतीमुळे नाही मिळाली, तर ती मिळाली स्वामींवर ठेवलेल्या गेलेल्या त्या निशब्द विश्वासामुळे. या बातमीने तुझ्या घरात केवळ हसू नाही पेरलं, तर नवी उमेद, नवीन आशा आणि आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे. स्वामी समर्थ जेव्हा कृपा करतात तेव्हा ते संपूर्ण जीवन बदलतात. हे फक्त आर्थिक यश देत नाही, जे आध्यात्मिक समृद्धी देतात, मनातली अस्वस्थता दूर करतात आणि अंतर्मनात नवा प्रकाश जागवतात. आज तुझ्या घरात आलेली चांगली बातमी ही त्याच प्रकाशाची पहिली किरण आहे, जी आता तुझ्या कुटुंबावर सतत प्रकाश टाकणार आहे. हे यश टिकव, वाढव आणि इतरांसाठी लाभदायक ठरव. यासाठी आता तुझ्या मनात कृतीच्या माध्यमातून आभारांची भावना जागव. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला जिंकू दिलं कारण तू हरणारा रडणारा नाहीस. तू त्या दुःखाला नम्रतेने स्वीकारलं आणि माझ्यावर विश्वास ठेवला. या विश्वासाचं उत्तर आज तुला मिळालंय. पण हा शेवट नाही, हे एक नव्या प्रवासाचं दार उघडल्यासारखं आहे. या यशानंतर अजून मोठ्या जबाबदाऱ्या येणार आहेत, अजून नवे वळण, नवे चढ उतार येणार आहेत. पण आता तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक पावलात, प्रत्येक निर्णयात, प्रत्येक प्रयत्नात स्वामी समर्थ स्वतः सहभागी असणार आहे. आजपासून बाळा, तुला मिळालेले हे यश हे केवळ स्वतःपुरतं न ठेवता ते इतरांसाठी प्रेरणा ठरतं. तुझं उदाहरण इतरांसाठी एक आशेचं किरण होऊ दे. कोणीतरी निराश माणूस तुला बघून म्हणेल, अरे, जर यांच्या आयुष्यात चमत्कार झाला तर माझ्या जीवनातही होऊ शकतो. आणि त्या विचारांना त्याच्या मनात पुन्हा स्वप्न निर्माण होतील. पुन्हा तो उठून जगण्याचा निर्धार करेल. तुला मिळालेलं हे यश, तुझी ही चांगली बातमी स्वामींच्या कृपेचं एक जिवंत साक्षात्कार ठरेल. रोज रात्री झोपताना डोळे मिटून नुसता हात हृदयावर ठेव आणि एक वाक्य मनात म्हण, स्वामी, आजचा दिवस तुझ्या कृपेने सुंदर झाला. उद्या काय होईल माहीत नाही, पण विश्वास आहे, कारण तू आहेस. एका वाक्यामुळे तुझं जीवन दिवसेंदिवस अधिक गाढ, अधिक समृद्ध, अधिक आनंदमय होत जाईल. यश ही फक्त फळ आहेत, पण स्वामींचं अस्तित्व हे त्या फळांचं बीज आहे आणि ते बीज जपलं तर आयुष्यभर फळ लागतात. त्यामुळे लक्षात ठेव, स्वामी मिळाले म्हणजे सगळं मिळालं. बाळा, जिथं तू आता उभा आहेस तिथं तुला मी स्वतः आणलं आहे. म्हणून या यशामध्ये तुझी मेहनत जितकी आहे त्याहून अधिक माझा मार्गदर्शन आणि कृपा आहे. स्वतःवर अढळ श्रद्धा ठेवणं, अंधारातही दिवा पेटवत राहणं, ही गोष्ट प्रत्येकाला जमत नाही, पण तू साध्य केलीस ती. म्हणूनच ही बातमी तुझ्या दाराशी आली. फक्त कागदावरच्या काही ओळी म्हणून नाही, तर ती एक ईश्वरी साक्ष म्हणून आली आहे की तू हरला नाहीस, तू निभावलास. या चांगल्या यशाच्या गोडीला ओंजळीत घ्यायचं असेल तर त्यासाठी मनात एकच गोष्टी हवी, कृतज्ञता. आज तुझ्या घरात आनंद आहे, चेहऱ्यावर हास्य आहे. म्हणूनच या आनंदामागचं मूळ विचार विसरू नको. ते मूळ आहे श्री स्वामी समर्थ. जेव्हा त्या प्रत्येक दिवसाची सुरुवात हे मनाशी ठरवून करतं आणि मी जे काही अनुभवणार आहे ते स्वामींच्या इच्छेनुसार होईल आणि ते मला स्वार्थाने योग्यच असेल, या विश्वासानंच आयुष्य खऱ्या अर्थानं सुंदर होतं. जेव्हा आपण सगळं नियोजन त्यांच्या हाती देतो तेव्हा ते नियोजन आपल्याला हवंच असं पण त्यानेपेक्षा अधिक योग्य असतं. स्वामी समर्थ यांना फक्त मंदिरात शोधू नकोस बाळा, त्यांना शोध मनात कर.
जेव्हा मनात एक शांत श्वास घेता येईल, तेव्हा आयुष्याच्या गर्दीतही डोळे मिटून जय जय स्वामी समर्थ म्हणता येईल. तेव्हा त्यांची साक्ष आपल्याला प्रत्यक्ष जाणवेल. आज त्या बातमीमुळे तू आनंदी आहेस. ती बातमी हळूहळू अधिक विस्तारेल, कारण स्वामींची कृपा एका बातमीपुरती मर्यादित कधीच नसते. ती एकतर लाट असते, शांत खोल पण हृदयाला व्यापून टाकणारी. या क्षणापासून तूच तुझ्या घरातला प्रेरणाचा दीप आहे. ही यशाची बातमी जपणं म्हणजे तिला नम्रतेने पेलणं आणि सेवेमध्ये रूपांतरित करणं. कोणीतरी तुला बघून विचारेल, इतका बदल कसा झाला तुझ्यात? तेव्हा तू हसून सांग, स्वामी समर्थ आले आणि सगळं बदललं. कारण जेव्हा स्वामींचं नाव हृदयातून येतं, तेव्हा त्यामागचं नुसती श्रद्धा नसते, तर ते असते अनुभवाची गुंफण अडण्याचं केलेलं मातं आणि आत्म्याला भिडलेलं शांतता. आता ही बातमी तुला सांगते की तू आता नव्या प्रवासासाठी तयार आहेस. पुढचं अजून यश असतील, अजून चमत्कार असतील, पण त्याही पुढे महत्त्वाचं आहे की तू प्रत्येक क्षणात स्वामींचं स्मरण करत आहेस का? म्हणून रोज रात्री एक वाक्य सांग, स्वामी माझं आजचं यश तुझ्या चरणी अर्पण. माझं मन तुझ्या स्मरणात गुंतलेलं राहू दे. माझं आयुष्य तुझ्या इच्छेनुसार घडू दे. हाच विचार तुला पुढच्या प्रत्येक बातमीसाठी तयार करेल आणि आयुष्यभर तुझ्या घरात स्वामींची कृपा वाहत राहील. बाळ, तू आज जिथे पोहोचला आहेस ती फक्त तुझ्या प्रयत्नांची कहाणी नाही, ती माझ्या आशीर्वादांची सुद्धा साक्ष आहे. मी नेहमीच तुझ्या मागे उभा होतो. फक्त तू वळून बघायचं विसरलास, पण तरी मी तुझ्या पाठीवर हात ठेवला होता. आज तुझ्या आयुष्यात जी चांगली बातमी आली आहे, ती हे सिद्ध करते की स्वामींवर ठेवलेला विश्वास कधीच व्यर्थ जात नाही. तो उशीर होतो, पण अचूक वेळी उत्तर येते. आणि जेव्हा उत्तर येते तेव्हाच त्याचं रूप हे समर्थ संपूर्ण आयुष्य बदलणार असतं. या चांगल्या बातमीने फक्त तुझं घर आनंदाने भरलेलं नाही, तर त्या घरात शुभतेचं वातावरण तयार झालं आहे. या शुभतेचा अर्थ फक्त आर्थिक उन्नती नाही, तर त्यामध्ये आहे मनाचं समाधान, मनाची शांती, घरातली एकमेकांबद्दलची आत्मीयता आणि दिवसाभरात एकमेकांबद्दल असलेली कृतज्ञता. स्वामी म्हणतात, ज्याच्या घरात मी एकदाच भरून राहतो त्या घरात दुःख फार काळ टिकत नाही. हे वाक्य आज तुझ्या आयुष्यात खरं ठरते, कारण आता स्वामी तुझ्या आयुष्याचा भाग बनले आहे आणि त्यांच्या उपस्थितीमुळे प्रत्येक दुःखाचं रूपांतर अनुभवात झालं आहे. बाळ, यश मिळालं की अनेक जण अभिमानदन करतात, पण स्वामी म्हणतात, ज्यांनी अपयशात सोबत दिली त्यांनाही यशात सामील कर. आज ही चांगली बातमी आली आहे की तुझ्या आजूबाजूच्या अनेकांना अनुभवावे अशी तुझी भावना असली पाहिजे. ज्यांना तुझा विश्वास ठेवला, तुझ्या अश्रूंमध्ये तुझ्या शेजारी उभे राहिले, त्यांना विसरू नको. ते स्वामींनी पाठवलेले दूत होते, जे संकटाच्या काळात तुला बळ देण्यासाठी आले होते. आता तू त्यांच्यासाठी आशेचा दीप हो, जसं स्वामी तुझ्यासाठी झाले. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.